विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आपण आज 11वीचं म्हणजेच 11चा जो वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन हा विषय आहे म्हणजेच ओसी यामधील दुसरे प्रकरण बघणार आहोत। ते आहे त्याचं नाव व्यापार। ओके, मग नक्की व्यापार म्हणजे काय ते आपण बघूयात। त्याची प्रस्तावना, व्यापाराचे प्रकार, जेवढं या व्हिडिओमध्ये शक्य आहे तेवढं आपण आज बघणार आहोत। ओके, इथे तुम्हाला काही उदाहरण दिलेले आहे ते तुम्ही वाचू शकता। आपण पहिला पॉइंट बघूया, प्रस्तावना म्हणजेच नक्की काय। तर व्यापार म्हणजे काय ते देखील त्यामध्ये असणार आहे। प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार महत्त्वाची भूमिका बजावतो। योग्य प्रकारे चालवलेल्या व्यापाराचे अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण विकास हे फलित असते। ओके, पैशाच्या स्वरूपात अथवा पैसा सदृश्य स्वरूपात वस्तू आणि सेवांची केली जाणारी खरेदी आणि विक्री हे व्यापाराचे मूलभूत वैशिष्ट्य आहे। आता इथे आपल्याला सांगितलेलं आहे की प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार खूप महत्त्वाचे आहे किंवा महत्त्वाची त्याची भूमिका आहे हे त्यांनी इथे सांगितलेलं आहे। योग्य प्रकारे चालवलेल्या व्यापाराचे अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण विकास हे फलित असते। म्हणजेच एकमेव कारण असते की अर्थव्यवस्था जी सर्वांगीण असते किंवा त्याचा विकास जो सुरू असतो त्याचं कारण म्हणजे व्यापार हा आहे। ओके, तसेच इथे दिलेले आपल्याला दिसेल की पैशाच्या स्वरूपात अथवा पैसा सदृश्य स्वरूपात वस्तू आणि सेवांची केलेली जाणारी खरेदी विक्री। ओके, पैशाच्या स्वरूपात किंवा पैसाच्या सदृश्य। ओके, पैसा सदृश्य म्हणजे वस्तू आणि सेवांची केली जाणारी खरेदी विक्री। आपण बघतो की खरेदी विक्री केली जाते, कदाचित वस्तूंच्या बदल्यात वस्तूही घेतली जातात आणि सेवाही केल्या जातात। या गोष्टींचा अर्थच म्हणजे व्यापाराचे हे मूलभूत वैशिष्ट्य आहे। ओके, आणि वस्तू आणि सेवांचे मालकी हक्क एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरण करणे हे दुसरे वैशिष्ट्य आहे। ओके, मूलभूत किंवा पहिले वैशिष्ट्य आपण काय बघितले की पैशाच्या स्वरूपात अथवा पैसा सदृश्य स्वरूपात वस्तू आणि सेवांची केली जाणारी खरेदी विक्री। ओके, म्हणजेच व्यापार हा व्यापाराचा मूलभूत वैशिष्ट्य झाला। आणि दुसरा काय तर वस्तू आणि सेवांचा मालकी हक्क एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतर करणे म्हणजेच एकाकडून दुसरीकडेही देऊ शकतो, हे त्याचे दुसरे वैशिष्ट्य आहे। वस्तू विनिमय या व्यापाराचा मूळ प्रकार आहे, ज्यामध्ये वस्तू आणि सेवांचा विनिमय प्रत्यक्ष दुसऱ्या वस्तू व सेवांशी केला जातो। प्रचलित चलनाच्या शोधानंतर उदाहरणार्थ पैसा व्यापार अत्यंत सुलभ झाला। ओके, पैशाच्यामुळे व्यापार करणं अत्यंत सोयीस्कर किंवा सुलभ झालं असं इथे दिलेलं आहे। महत्त्वाचे गोष्टी किंवा महत्त्वाचे टिप्स आपण किंवा महत्त्वाचे प्रश्न आणि जे महत्त्वाचे वाक्य वाटेल त्यावर आपण डिस्कस करणार आहोत। ओके, अर्थ। आता अर्थ दिलेला आहे इथे। व्यापार म्हणजे नक्की काय। व्यापार म्हणजे वस्तू आणि सेवांची देवाणघेवाणीची प्रक्रिया म्हणजे देणे आणि घेणे। देवाणघेवाण हे आपल्याला माहिती आहे। देवाणघेवाणाची जी प्रक्रिया आहे, वस्तू आणि सेवांची जी क्रिया आहे त्यालाच व्यापार असे म्हणतात। नफा मिळवण्याच्या दृष्टीने वस्तू व सेवांची खरेदी आणि विक्री केली जाते। म्हणजेच प्रॉफिट एकमेव हेतू त्यांचा काय असतो तर नफा मिळवणे, पैशामध्ये प्रॉफिट होणं। व्यापार केला म्हणजेच आपल्याला जास्तीत जास्त नफा होणं। ओके, उत्पादक व उपभोक्ता यांमधील व्यापार हा महत्त्वाचा दुवा आहे। व्यापार हा खरेदीदार व विक्रेत्यांकडून केला जातो। व्यापारासाठी दोन्ही व्यक्ती तेवढाच महत्त्वाचे आहेत, एकतर खरेदी करणारा आणि दुसरा म्हणजे जो विक्री करतो तो। येस, पुढे आहे आपल्याला दिलेले इथे दिसेल तुम्हाला व्यापाराचे प्रकार 2.2 मध्ये दिलेले आहे व्यापाराचे प्रकार। मग किती प्रकार आहेत आणि कोणकोणते आहेत ते आता आपण बघूयात। इथे छोटासा चार्ट आपल्याला दिलेला आहे, म्हणजेच इथे खाली त्याचे पॉईंट्स देखील आहेतच। बघूयात आपण तो व्यवस्थित समजावून घेऊया। इथे दिलेले आहे विविध घटकांच्या आधारे व्यापाराचे वर्गीकरण पुढील प्रमाणे केलेले आहे। पहिलं म्हणजे व्यापार, त्याचे दोन भाग पडतात, अंतर्गत व्यापार आणि बहिर्गत व्यापार। ओके, अंतर्गत व्यापारामध्ये दोन भाग, एकतर घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार। दुसरं आहे बहिर्गत व्यापार, त्यामध्ये तीन भाग पडतात, आयात, निर्यात आणि पुनर्निर्यात। ओके, आणि जो किरकोळ व्यापार आहे त्याचाच अर्थ त्याच्यामध्ये दोन भाग पडतात। आता तुम्हाला हे सर्व याचे प्रत्येकाचे शब्दशः अर्थ बघायचे असेल तर ते पुढे आपण एक्सप्लेन करणारच आहोत, त्यामुळे मी जस्ट तुम्हाला सांगते कशाचे कोणकोणते पार्ट पडतात। आता किरकोळ व्यापाराचे इथे दिलेले आहेत तुम्हाला दोन पार्ट पडतात, एकतर फिरते व्यापारी आणि स्थायिक दुकाने।
त्यामध्ये देखील फिरते व्यापाराचे 5 भाग आहेत आणि पुढे जो स्थायिक दुकाने आहेत त्याचे भाग इथे दिलेले आहेत 2 पडतात. एक लहान प्रमाणावर व्यापार करणारी दुकाने आणि मोठ्या प्रमाणावर व्यापार करणारी दुकाने, त्यांच्या दोघांचे सुद्धा भाग पडतात पुढे. पण आपल्याला दिसेल की इथे अंतर्गत व्यापार आहेत त्यांच्यामध्येच भाग पडत गेलेले आहेत. बहिर्गत व्यापारामध्ये 3च भाग आहेत, आयात, निर्यात आणि पुनर्निर्यात. ओके, आता आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढे आपण पुढे भाग बघूयात. पहिलं आहे अंतर्गत व्यापार. आता काय अंतर्गत व्यापार म्हणजे तर बघा, जेव्हा वस्तू आणि सेवांची खरेदी किंवा विक्री देशाच्या सीमेअंतर्गत केली जाते तेव्हा त्यास अंतर्गत व्यापार असं म्हणतात. आता तुम्हाला माहिती असेल अंतर्गत या शब्दाचा अर्थ आपल्याला व्यवस्थित माहिती आहे, आतमध्ये. म्हणजे आता इथे दिलेले आहे अंतर्गत व्यापार. काही काना समजले असे की अंतर्गत व्यापार म्हणजे एका देशाच्या अंतर्गत म्हणजे त्याच देशाच्या सीमेअंतर्गत जो व्यापार केला जातो, वस्तूंची सेवांची आणि वस्तूंची जी खरेदी विक्री एकाच देशामध्ये केली जाते त्याला अंतर्गत व्यापार असं बोलतात. उदाहरणार्थ इथे दिलेले दारावर येणाऱ्या विक्रेत्याकडून वस्तूंची खरेदी करणे, स्थानिक दुकाने, प्रदर्शने, विभागीय बाजार, विभागीय दुकाने किंवा मॉल इत्यादी अंतर्गत व्यापाराची उदाहरणे आहेत. आपण बघतो मॉल असू दे किंवा दारावर विकायला येणारी वस्तू असू दे, हे एकाच देशामध्ये चालतात. आता जास्तीत जास्त ते एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रामध्ये आलेले असू शकतात वस्तूंची खरेदी वगैरे. ओके, पण हे जास्तीत जास्त देशाच्या बाहेरचे असू शकत नाहीत. जेव्हा खरेदीदार आणि विक्रेता देशांतर्गत आहेत त्यास अंतर्गत व्यापार असे म्हणतात. 2 राज्यातील किंवा शहरातील व्यापार सुद्धा अंतर्गत व्यापार असतो. जसे मी बोलली की दारावर विकायला येणारा हा एखाद्या राज्यातील असू शकतो, तसंच इथे दिलेलं आहे की अंतर्गत राज्यामध्ये 2 राज्यातील आणि शहरातील सुद्धा यांचा समावेश येतो. आता पुढे इथे दिलेलं आहे बघा की उत्पादन व उपभोग यांच्यामध्ये मोठी दरी आहे. या दरीला भरून काढण्याचे काम वितरण साखळी करते. वितरण साखळी ही अंतर्गत व्यापारामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. उत्पादक हा एकाच ठिकाणी स्थायिक असतो, परंतु ग्राहक हे अनेक ठिकाणी विखुरलेले असतात. उत्पादक आणि उपभोक्ता यांच्यातील ही मोठी दरी आहे. ही दरी वितरण साखळीमुळे कमी केली जाते. वितरण साखळीमुळे वस्तू योग्य वेळेत, योग्य ठिकाणी आणि योग्य त्या प्रमाणात मिळण्यास मदत होते. आता वितरण साखळी म्हणजेच काय ते आपण आता बघणार आहोत नक्की, वितरण साखळी म्हणजे काय. पण यातले महत्त्वाचं वाक्य काय आहे की उत्पादक हा एकाच ठिकाणी स्थायिक असतो म्हणजे त्याचं दुकान असतो तो, आणि ग्राहक म्हणजे आपल्यासारखे जे वेगवेगळ्या ठिकाणी असतात ते इथे दिले आहे की अनेक ठिकाणी विखुरलेले असतात. ग्राहक कुठेही असू शकतात. ओके, उत्पादक आणि उपभोक्ता यांच्यातील ही मोठी दरी आहे आणि ही दरी म्हणजे वितरण साखळीमुळे ती कमी झालेली आहे. ओके, आता वितरण साखळी नक्की काय आहे तर बघूयात. उत्पादन वितरण साखळी इथे दिलेली आहे, त्यालाच बोलतात उत्पादक. जो उत्पादक आहे म्हणजे ज्याचा व्यापार आहे त्याच्याकडून ते घाऊक व्यापाऱ्यांकडे जातं म्हणजे होलसेल, आणि होलसेलकडून ते रिटेलरकडे येतं म्हणजेच किरकोळ व्यापारी, आणि त्यानंतर ते ग्राहकाकडे येते. आता छोटंसं उदाहरण तुम्हाला मी सांगते. उत्पादक, आता उत्पादक म्हणजे काय तर मोठमोठ्या कंपनी देखील असू शकतात. त्यामध्ये एखाद्या व्यक्तीने उद्योग सुरू केलेला आहे, व्यापार सुरू केलेला आहे. ओके, एखाद्या व्यक्तीने किंवा कंपनीने व्यापार त्यांचा मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे, पण तो ग्राहकापर्यंत कसं पोहोचवणार तर त्यांनी जे एखादी गोष्ट, एखादी उपयोग असलेली वस्तू बनवलेली आहे आणि ती आपल्यापर्यंत डायरेक्ट पोहोचू शकत नाही, तर त्याला ऑप्शन असतो घाऊक व्यापार. म्हणजेच एखाद्या ठिकाणी तो माल बनतो, त्यानंतर तो एखाद्या कंपनीत किंवा मोठ्या एखाद्या शॉपमध्ये किंवा होलसेल मार्केट. आता होलसेल ट्रेड म्हणजेच तुम्हाला इथे माहिती असेल की होलसेल म्हणून नावाची दुकानं असतात, तिथे हा माल स्वस्तात किंवा ऑफरमध्ये दिला जातो. जो माल आपल्याला छोट्या दुकानांच्यामध्ये जास्त किमतीत भेटतो तर या होलसेलमध्ये एका ऑफरमध्ये दिला जातो, कमी करून दिला जातो. ओके, आणि त्यानंतर तो किरकोळ व्यापारी. आता किरकोळ व्यापारी म्हणजे काय तर आपल्या शहरातील किंवा गावातील असलेली दुकाने, जी दुकानं असतात किराणा दुकानं वगैरे, तिथे येतो आणि मग त्यानंतर तो माल आपल्याला भेटतो ग्राहकांना. ओके, किरकोळ व्यापारी म्हणजे रिटेल ट्रेड. आता पुढे त्याचं आणखी एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे बघा. अंतर्गत व्यापाराचे प्रकार. अंतर्गत व्यापाराचे 2 प्रकारात वर्गीकरण केले जाते, घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार. पहिला आहे होलसेल ट्रेड आणि दुसरा आहे रिटेल ट्रेड. रिटेल ट्रेड म्हणजे किरकोळ व्यापार, होलसेल ट्रेड म्हणजे घाऊक व्यापार.
ओके. आता घाऊक व्यापार म्हणजे काय ते इथे दिलेले आहे. जेव्हा एखादी वस्तूची खरेदी उत्पादकाकडून किंवा निर्मात्याकडून मोठ्या प्रमाणावर पुनर्विक्रीच्या उद्देशाने केली जाते त्यास घाऊक व्यापार असे बोलतात. घाऊक व्यापारात खरेदी विक्री करण्यात जी व्यक्ती व्यस्त असते त्या व्यक्तीला घाऊक व्यापारी असे म्हणतात. घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना विक्री करण्यासाठी उत्पादकांकडून मालाची खरेदी करतात, म्हणून घाऊक व्यापारी हे खरेदीदार आणि विक्रेते असतात. ओके. आता घाऊक व्यापारी म्हणजे कोण तर बघायला एखाद्या कंपन्याकडून किंवा उत्पादकाकडून इथे माल पुरवला जातो आणि तो माल आपल्यापर्यंत पोहोचतो. ओके. पण इथे काय दिलेलं आहे, जेव्हा एखाद्या वस्तूची खरेदी उत्पादकाकडून किंवा निर्मात्याकडून मोठ्या प्रमाणावर पुनर्विक्रीच्या उद्देशाने केली जाते. म्हणजेच आपल्या तुम्हाला समजण्यासाठी हा उदाहरण देते. शहरातील किंवा आपल्या माहिती असेल गावातील असू दे किंवा बिल्डिंग्सच्या खाली जो किराणा माल असतो तो किराणा माल किंवा किराणा दुकानांच्यातला माल तो कुठून आणला जातो, तो जो सर्व माल एकत्र आणायचा म्हटल्यावर मोठ्या प्रमाणावर त्याची जी असते पुनर्विक्री म्हणजे तो दुसरीकडून आता किराणा माल ते आणतील तेव्हा ते आपल्यापर्यंत पोहोचतील म्हणजे त्यांच्याकडून तो दुसरीकडे येणार आहे म्हणजे पुनर्विक्रीच्या उद्देशाने. ओके. मोठ्या प्रमाणावर तो केला जातो म्हणजेच याला घाऊक व्यापार असे बोलतात. आणि या व्यापारात खरेदी विक्री करण्यात जी व्यक्ती व्यस्त असते त्याला घाऊक व्यापारी असं बोलतात. ओके. म्हणजे खरेदी विक्री दोघेही जी व्यक्ती खरेदी करते म्हणजेच जी तुमचा किराणा माल आणणार आहे ती व्यक्ती देखील आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवते म्हणजे तिचं खरेदी विक्री दोन्ही ट्रान्झॅक्शन तिथे येतात. घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना विक्री करण्यासाठी उत्पादकांकडून मालाची खरेदी करतात, म्हणून हे व्यापारी खरेदीदार व विक्रेते दोन्ही असतात कारण ते त्यांच्याकडून खरेदी करतात आपल्याला विकतात म्हणून ते खरेदीदार पण असतात विक्रेते पण असतात. घाऊक व्यापारी वस्तू व सेवांच्या वितरणामध्ये विविध भूमिका पार पडतो तसेच उत्पादकाला ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास घाऊक व्यापारी मदत करतो. व्याख्या इथे दिलेली आहे की घाऊक व्यापार फिलिप कोटलर यांच्या मते जी व्यक्ती व्यवसायात मालाची पुनर्विक्री करण्याच्या उद्देशाने मालाची खरेदी करते आणि यासाठी विविध प्रक्रियांचा समावेश करत असते त्याला घाऊक व्यापारी असे बोलतात. म्हणजेच पुनर्विक्री म्हणजे तो माल तिकडून खरेदी करून ते कुठेतरी विकणार आहे आणि म्हणून ती प्रक्रिया केली जाते त्या प्रक्रियेला घाऊक व्यापारी असे बोलतात आणि त्यात विविध प्रक्रियांचा समावेश देखील असतो. ओके. पुढे आहे इलेवन थॉमस यांच्या मतानुसार जी व्यक्ती खऱ्या अर्थाने उत्पादक नसते व किरकोळ व्यापारीही नसते परंतु या दोघांमध्ये जोडणारा दुवा म्हणून कार्य करत असते त्याला घाऊक व्यापारी बोलतात. ओके. उत्पादक म्हणजे काय तर तिने कुठल्याही प्रकारचं त्याचं उत्पादन केलेलं नसतं तिने स्वतः तयार केलेलं नसतं आणि किरकोळ व्यापारीही नसते म्हणजेच रिटेलर नसते परंतु त्या दोघांमध्ये जोडणारा तो दुवा असतो म्हणजेच ती अशी व्यक्ती असते ती त्यांच्याकडून उत्पादकाकडून ती घेते आणि किरकोळ व्यापारापर्यंत पोहोचवते म्हणून त्या दोघांमधली ती चैन किंवा दुवा असते. ओके. आणि त्याला घाऊक व्यापारी असं बोलतात. घाऊक व्यापाराची उद्दिष्टे इथे दिलेली आहेत की घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणात उत्पादकांकडून वस्तूंची खरेदी करत असतो. जास्तीत जास्त वस्तू ते खरेदी करत असतात. वाटपाच्या प्रक्रियेमध्ये घाऊक व्यापारी सर्वात जास्त धोका पत्करतो म्हणजेच वाटपाच्या प्रक्रियेमध्ये घाऊक व्यापारींना धोका असतो. घाऊक व्यापारी एका प्रकारच्या किंवा काही विशिष्ट वस्तूंच्या खरेदी विक्री करत असतो. विशिष्ट प्रकारच्या वस्तूंची आणि एकाच प्रकारच्या वस्तूंची तो खरेदी विक्री करत असतो. तो स्वतःही खरेदी करतो आणि दुसऱ्यांना ग्राहकांनाही विकत असतो किंवा किरकोळ व्यापाऱ्यांना. या व्यवसायात मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. घाऊक व्यापारी मागणी पुरवठा यातील समतोलाद्वारे किमतीवर नियंत्रण ठेवतो. घाऊक व्यापारी हा मागणी आणि पुरवठा यांच्या समतोलाद्वारे किमतीवर नियंत्रण ठेवत असतो. उत्पादकाला बाजारपेठांची माहिती घाऊक व्यापाऱ्यांकडून मिळत असते. उत्पादकाला म्हणजे कोणाला ज्यांनी वस्तू क्रिएट केलेल्या आहेत तयार केलेल्या आहेत त्यांना घाऊक व्यापाराकडून म्हणजे त्या घाऊक व्यापाराला जी माहिती मिळत असते ती किरकोळ व्यापाराकडून मिळत असते पण ती माहिती घाऊक व्यापारी उत्पादकांपर्यंत पोहोचवत असतो. घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना आवश्यकतेनुसार वस्तूंची विक्री करत असतो. त्यांना जशी आवश्यकता असेल तसं तो वस्तू पुरवत असतो. घाऊक व्यापारी बाजारातील वेगवेगळी कार्य करतो जसे वस्तू जमा करणे गोदामात माल साठवणे वाहतूक करणे प्रमाणीकरण
बांधणी, जाहिरात आणि आर्थिक मदत या सर्व गोष्टी घाऊक व्यापारी करत असतो. ह्या महत्त्वाच्या आहे की वस्तू जमा करणे म्हणजे जास्तीत जास्त वस्तूंची खरेदी, त्यामध्ये ते गोदामात माल साठवणे, जास्तीत जास्त वस्तू ते खरेदी करतात आणि त्यानंतर त्याचा साठवला जातो तो माल आणि तो पुढे पुरवला जातो. वाहतूक करणे, वाहतूकसुद्धा त्यांच्यामध्ये ट्रॅव्हलिंग हा भाग येतो. जास्तीत जास्त कधी कधी तो किरकोळ व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर तो त्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग हा भाग येतो. प्रमाणिकरण, बांधणी, जाहिरात व आर्थिक मदत या गोष्टी यामध्ये येतात. घाऊक व्यापाराची वैशिष्ट्ये आपण आधी बघितली आणि इथे दिलेले आहे घाऊक व्यापाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या सेवा इथे आपल्याला दिसतात. आता आपण या पहिल्या व्हिडिओमध्ये एवढं जे बघितलेलं आहे तिथे आपण स्टॉप करूयात आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचं बघूयात. बघा, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं तर व्यापार म्हणजे काय, ओके, आणि व्यापाराचे प्रकार इथे दिलेले आहेत. त्यांचं फक्त आपण वर्गीकरण बघितलं आणि त्यातला आपण पहिला सुरू केलेला आहे अंतर्गत व्यापार. अंतर्गत व्यापार म्हणजे काय बघितलं, एकाच देशामध्ये केला जातो तो, आणि त्याच्यामधले इथे उत्पादन वितरण सारणी दिलेली होती, साखळी, ती आपण बघितली आणि त्यामधलं घाऊक व्यापारी हा पार्ट किंवा भाग आपला चाललेला आहे. आणि घाऊक व्यापाराची व्याख्या बघितली, त्याची वैशिष्ट्य बघितली आणि पुढील भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. ओके, आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. येस, थँक्यू.